तर श्री गणेश सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर रोजच्या प्रमाणे उठल्या उठल्या आपण आंघोळ वगैरे करून देवपूजा केली. आज आपल्याला भरायचं होतं घासाला पाणी. डायरेक्ट उन्हातानात आलो आपण खाली वावरात. तुम्हाला आमची विहीर दाखवतो. तर बघू शकता तुम्ही आमची विहीर कशी आहे, आणि पाणी पण खूप राहतं आहे विहिरीला, बघू शकताय तुम्ही. मग काय दाबलं डायरेक्ट मोटरीचं बटन आणि झाली ना मोटर चालू. निघलं घासात पाणी. आणि आपण पाणी पहिलंच पाडगावनं लावून ठेवलं होतं, कारण आपल्याला जायचं होतं संगमनेरला मावशीच्या मुलांना सोडवायला. मला सोडून घरी आलो. बाईनाबाई म्हणे मला कपडे घ्यायचे, चाल संगमनेरला घेऊन. मग काय गेलो बाईनाबाईला संगमनेरला घेऊन. बाईनाबाईनं घेतले कपडे. त्यांनाच ऊन झालं होतं. मग काय थंड पिलो. तेवढ्यात घरून चुलत्याचा फोन आला, घरी ये मोरघास करायचं आहे. आलो, त्यांना फोन केला. आज लई कटाळा आला आहे. ती म्हणे कटाळा नाही, कटाळा घेऊन वावरात ये. मग काय गेलो ना, घेतली पटापटा माका तोडून. आता दळून घेऊ आणि बॅगी उद्या भरू. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण बॅगी भरू. अरे फॉलो लाईक करून टाका. बघा कसं तोडून भरितोय आपण. उष्टपाष्ट भास म्हणतो एक एक श्वास घास इज्जतीचा आपल्या हातात पाहिजे. होऊ दे तरास लांब किती रे प्रवास जिंदगीत माणसाच्या रुबाब पाहिजे. रडत पडत अडत जाऊ तरी बी घेऊनच राहू, दाखवून खाऊ यांना आता तर पाहिजे रुबाब.